हॅलो एव्हरीवन, तर नम्रता मेहत्रे या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत छोले भटुरे. तर इथे भटुरेची रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य, तर इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे, अर्धा वाटी रवा घेतलेला आहे, 1 चमचा साखर घेतलेली आहे, 1 चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे, तर इथे 2 चिमूट खायचा सोडा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घ्यायचंय आणि दही घ्यायचंय. हे दही पाणी त्याच्यातलं सगळं काढून टाकायचं आहे दह्यामधलं. तर एका बाउलमध्ये मी मैदा टाकत आहे, त्यानंतर अर्धी वाटी रवा टाकायचा आहे, 1 चमचा साखर टाकायची, 1 चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे, 2 चिमूट खायचा सोडा टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकायचंय. तर हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये आपण दही टाकत आहोत अर्धी वाटी. आणि हे मिक्स करून घ्यायचंय सगळं. ह्याच्यामध्ये तेल पण टाकायचं आहे 2 चमचे, माझं स्किप झालंय. तर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करून हे पीठ एकदम घट्ट मळायचंय. जास्त पाणी यूज होत नाही, फक्त 2 ते 3 चमचे पाणी यूज होतं. तर एकदम घट्ट असा डो बनवून घ्यायचा आहे. हे आपल्याला 1 तास भिजवत ठेवायचं आहे. पीठ चांगलं भिजलेलं आहे, तर हे चांगलं आपण आता मऊ करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्या आता पुऱ्या लाटून घ्यायची. जास्त पातळ नाही, जास्त जाड पण नाही लाटायचे. हे अशा पद्धतीने लाटून घ्यायचे. तर ह्या पुऱ्या आता तळायच्या आहेत. तर अशा पद्धतीने हे पुऱ्या तळायचे आहेत. त्याच्यावर तेल सोडायचे थोडं थोडं. तळायचे आहेत. तर असं सोनेरी कलर येऊपर्यंत भटुरे हे तळायचे आहेत. तर अशा लालसर होईपर्यंत, सोनेरी कलर येऊपर्यंत अशा भाजायचे. तर हे आपला छोले भटुरे रेडी आहे. तर आपण आता छोले ची भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी छोले एक रात्रभर भिजवत ठेवलेले आहेत आणि ते आपल्याला कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे 2 ग्लास. ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि 2 शिट्ट्या होईपर्यंत हे ठेवायचं आहे. तर आता इथे एका कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे, जिरे टाकायचं आहे, खडे मसाले टाकायचे आहेत. हे चांगलं परतून घ्यायचं आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. छान लालसर होईपर्यंत ह्याला भाजायचं आहे. तर इथे लालसर झाला कांदा की ह्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण पेस्ट ॲड करायची आहे आणि हे छान एकत्र मिक्सर करून घ्यायचं आहे. चिरलेल्या 1 मिरची ॲड करायची आहे. तर इथे लालसर असा कांदा भाजून झालेला आहे. तर इथे टोमॅटोची प्युरी ॲड करत आहे. तर हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे आपले छोले शिजलेले आहेत, मस्त असे शिजलेले आहेत. हे बघा, लगेच मॅश होतात. तर इथे आपला मसाला
छान भाजून झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि हे सगळे मसाले परतून घ्यायचे आहेत. तर इथे मी छोले मसाला यूज नाही केलेला आहे. जर तुम्हाला करायचा असेल तर करू शकता. आणि हा छान मसाला भाजून झाल्यावर आपल्याला छोले ॲड करायचे आहेत. तर इथे मी छोले थोडे बाजूला काढून ते मॅश केलेले होते. तर ते आपल्याला त्या भाजीमध्ये ॲड करायचं आहे, जेणेकरून ग्रेव्ही मस्त होते आणि थिक होते. जर तुम्हाला जास्त जणांना भरपूर भाजी करायची असेल तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर इथे भाजीला किती छान असा कलर आलेला आहे बघा. तर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण छोले शिजवताना मीठ टाकलं होतं. तर छान आता ह्याला उकळी फुटत आहे बघा. मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे आपली. तर ह्याच्यावर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. तर इथे छोले आणि भटुरे आपले रेडी झालेले आहेत. आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा. बाय बाय.